नाव स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुःखद घटना समोर आली आहे। 38 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख हेमराज चिंदाबाजी बोरीवार वय वर्ष 38 अशी झाली असून ते वार्ड क्रमांक 2 पोस्ट तेलगाव तालुका कळमेश्वर येथील रहिवासी होता। ही घटना 9 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 ते 5 वाजेच्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे। हेमराज संध्याकाळपर्यंत घरी न परतल्यानं कुटुंबीय त्यांचा शोध घेत शेतात गेले। तेव्हा त्यांनी पाहिलं की हेमराज झाडाला दोरीच्या सहाय्यानं लटकलेल्या अवस्थेत होते। घटनेची माहिती मिळताच केलवत पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। पोलीस व नागरिक यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवण्यात आला। त्यानंतर मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला। आधीच शेतकरी मृत होता, तिथं डॉक्टरांनी पुन्हा तपासणीनंतर त्या शेतकऱ्याला मृत घोषित केलं। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे। आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलीस विविध अंगांनी तपास करतायत। मृतकाच्या पश्चात पत्नी व 5 वर्षाची मुलगी असा परिवार आहे। या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। या चॅनल मार्फत सर्व शेतकरी व मजूर वर्ग नागरिक यांना विनंती की कोणतंही संकट आलं तरी घाबरायचं नाही, कसलीही चिंता करू नका, कधीही आत्महत्या करू नये। मित्र व नातेवाईक तसेच आपल्या परिचित डॉक्टर यांना आपल्या भावना व्यक्त करा, टोकाचं पाऊल घेऊ नका असं जाहीर आवाहन करण्यात येते। बाबत आजनी गट ग्रामपंचायत सरपंचाला अपत्र झालं, त्याबाबत सविस्तर सांगा। तुमचं नाव? माझे नाव कपिल वासुदेव चौधरी आहे। मी आजनी गावामध्ये राहतो। गट ग्रामपंचायत आजनी गावाची गट ग्रामपंचायत आहे। तिथे अशोक पंजाबराव ठेंगे हे सरपंच आहेत। त्यामध्ये माझे जे प्रकरण होतं, माझा भाऊ मरण पावला ॲक्सिडेंटमध्ये, तर त्यांच्या नावाने एक मकान होतं। ते मकान नावी लावासाठी मी वाहन प्रमाणपत्र बनवला कोर्टातून। कोर्टातून बनवल्याच्या बादमध्ये मी ते नाव चढवले माझी सरपंच हाताने। त्याच्या बादमध्ये सरपंच बदलले, त्यांनी मग ते नाव आईचे नाव कमी करून सगळ्यांनी सोनाचे नाव चढून दिले। तो एक प्रकरण होता। दुसरा प्रकरण बाबाचं जे वाहन प्रमाणपत्र होतं ते त्यांनी त्या मुलीला सुनाला देण्यात आलं। त्या कारणामुळे मी आयुक्त मॅडमकडे तक्रार केली आणि तक्रार करून सगळ्यांनी त्यांच्यामध्ये कारवाई करण्यास। आणखी तुमच्या गावामध्ये असे विकासामध्ये काही भ्रष्टाचार वगैरे आले? हा पुष्कळ आहे, पण आता त्याचे सबूत न मिळण्यामुळे ते मुद्दा मी मांडला नाही। गावात काय खुशीचे वातावरण वाटते? काय काय नागरिकांमध्ये खुशी जी आहे ते काय? नाही, नागरिकांमध्ये बहुत खुशी आहे, पण ते आता समोर येऊन सगळ्यांनी त्या खुशीला व्यक्त करू शकत नाही, कारण की गावामध्ये विरोध होते। त्या कारणामुळे ते आपले पण नागरिक खुश आहेत। या प्रकरणामध्ये मी सरपंचाकडे गेलो, त्यांना विनंती केली की माझ्या आईचे नाव मकानातून कापू नका। तरी त्यांनी म्हटलं की तुझ्यानं जे बनतं ते करून टाक, आणि त्यांनी नाव कापल्यामुळे ते जे सुनानं आई बाबाचे जे सामान होतं ते घराच्या बाहेर काढले आणि त्यांना बेघर केलं। त्या कारणामुळे मी आयुक्ताकडे केस टाकली आणि केस टाकल्याच्यावर मला न्याय मिळाला।